हाय, मी आशुतोष, ही युगंधरा. आणि हिचं असं म्हणणं आहे की या लकी बांबूच्या झाडाला लकी बांबू म्हणणं चुकीचं आहे. खरंच नाहीच म्हणलं पाहिजे याला लकी बांबू. अरे पण का? सांगते, पण त्याच्या आधी मला सांग की तुला ह्या लकी बांबूची गोष्ट माहितीये का? कसली गोष्ट? हे पहा, हा लकी बांबूची जेव्हा लागवड केली जाते किंवा लकी बांबू लावलं जातं ना, तर पहिली काही वर्ष ह्या लकी बांबूमध्ये जमिनीच्या वरती म्हणजे व्हिजिबली काहीच फरक दिसत नाही. आणि मग? अचानक एके दिवशी याची उंची एवढी वाढते की बापरे. ओके. तर म्हणून पण त्यावेळी काय होत असतं माहितीये, पहिले काही वर्ष लकी बांबू वरती काही जरी ग्रोथ दाखवत नसला तरी तो त्याचं फाउंडेशन बिल्ड करतो, त्याची रूट सिस्टीम बिल्ड करतो आणि योग्य वेळ आली की तो बरोबर त्याच्या उंचीवरती लक्ष देतो. अरे हे जाम इंटरेस्टिंग आहे. आहे ना? तर मला वाटतं की असंच आपण आपल्या आयुष्यात व्हिजिबली दिसणाऱ्या रिझल्टच्या मागे न लागता आपण जर कन्सिस्टंटली पेशंटली एफर्ट टाकले तर लकी बांबू सारखी आपल्यालाही यशाची उंची नक्कीच मिळेल. ओके, हे फारच डीप सांगितलंस तू. तर म्हणून ह्या लकी बांबूला लकी न म्हणता आपण जर ह्याला कन्सिस्टंट बांबू म्हणलं पाहिजे. खरं तर हे झाड आपल्याला आयुष्यात कन्सिस्टन्सीची आणि पेशंटली एफर्ट टाकण्याचा एक गुण सांगून जातो. चला नको म्हणूया त्याला लकी बांबू. मानलं यार तुला.